परमेश्वराची स्तुती असो. आजचा विषय आहे एफेफरस प्रमाणे इतरांसाठी प्रार्थना करा. क्लोस्करास 4:12 म्हणते, एफेफारस तुमच्यासाठी सदैव आतुरतेने प्रार्थना करीत असतो की तुम्ही परिपूर्ण व्हावे आणि देवाच्या संपूर्ण इच्छेत स्थिर राहावे. पास्टर ख्रिस शिकवतात, एफेफारस पादरी होता ना, तो भाकीत करणारा संदेष्टा होता आणि त्याच्याकडे चर्चमध्ये कोणतीही मोठी पदवी नव्हती. पण तो असा मनुष्य होता ज्याला इतरांसाठी प्रार्थना करायला फार आवडायचे. बायबल म्हणते की तो उत्साहाने प्रार्थना करत असे, म्हणजे संपूर्ण आवेशाने, चिकाटीने आणि हार न मानता. तुम्ही एफएफआरएस सारखे होऊ शकता. तुमच्या मित्रांसाठी, कुटुंबासाठी आणि चर्चमध्ये लोकांसाठी प्रार्थना करा. देवाला विचारा की त्यांना मजबूत करो, विश्वासाने भरून टाको आणि त्यांची सेवा आनंदाने करण्यास सक्षम करो. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही इतर ख्रिस्ती बांधवांना वाढण्यास मदत करता, जेणेकरून ते देवाची योजना त्यांच्या जीवनात पूर्ण करू शकतील. चला प्रार्थना करू. प्रिय स्वर्गीय पिता, इतरांसाठी प्रार्थना कशी करावी मला शिकवल्याबद्दल धन्यवाद. मी प्रार्थना करते की माझे मित्र, चर्च परिवार दररोज त्यांच्या विश्वासात अधिक मजबूत होतील आणि तुझ्या अधिक प्रेम करतील. येशूच्या नावात आमेन. मी ही संधी घेते की मी तुम्हाला आमच्या चर्चला इन्व्हाइट करते, क्राइस्ट एम्बसी पुणे, जे मुंडवा केशवनगर फ्लोरिडा इस्टेटमध्ये आहे. तुम्ही आमच्या कुठलेही रविवारच्या सभेत येऊ शकता. हिंदी 9 वाजता असते, इंग्लिश 11 वाजता आणि संध्याकाळी आमची मराठी सभा असते 5 वाजता. आम्ही तुम्हाला आनंदाने स्वागत करतो. धन्यवाद.